अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहात, ज्या गोष्टीसाठी तुमचं मन तळमळतंय, तुम्हाला खूप इच्छा आहे की ती गोष्ट तुम्हाला प्राप्त व्हावी. एखादं स्वप्न असेल जे तुम्हाला पूर्ण करायचं असेल, घरामध्ये काही वादविवाद होत असतील, खिशाला नेहमी चणचण भासत असेल, तर बाळांनो लक्षात घ्या, काही वाईट दिवस आहेत ज्यामुळे तुम्हाला हे सर्व जाणवत आहे. परंतु एक दिवस मात्र असा नक्की येणार आहे ज्यावेळेस तुमची सर्व दुःख निघून जाईल. बाळांनो लक्षात घ्या, कोणताच मनुष्य हा परिपूर्ण नसतो. जर मनुष्य परिपूर्ण झाला, जर त्याला कोणाचीच गरज नसेल, तर त्या दिवशी परमेश्वराचं महत्त्व देखील शून्य असेल. म्हणून परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला काही ना काही कमी मात्र जरूर दिली आहे, कारण ती कमी भरून काढण्यासाठी तो परमेश्वराकडे विनंती मात्र नक्की करेल. म्हणून लक्षात घ्या, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठलाच माणूस परिपूर्ण नाही. प्रत्येकाला काही ना काही मागणी जरूर आहे, प्रत्येकाला काही ना काही आशा जरूर आहे, आणि हीच आशा पूर्ण करून घेण्यासाठी तो परमेश्वराची पूजा अर्चना करत असतो. जर परमेश्वराने प्रत्येकाला सारखं बनवलं असतं, तर आज परमेश्वराची गरज कोणालाच नसते. म्हणून बाळांनो, देवाने जे नियोजन केलं आहे, देवाने या पृथ्वीचा जो आराखडा बनवला आहे, तो योग्य रीतीनेच बनवला आहे. म्हणून तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप बेनशिबवान आहात, की तुम्हाला हे नाही, ते नाही, अमकं नाही. परंतु बाळांनो लक्षात घ्या, प्रत्येकाचं जीवन सारखं नाही. कोणाचं आज चांगलं आहे तर कोणाचं उद्या वाईट आहे, कोणाचं आज वाईट आहे तर उद्या कोणाचं चांगलं आहे. दिवस येत जात असतात, चांगले असू द्या, वाईट असू द्या. परंतु आपण कधीच खचायचं नाही. परमेश्वराने दिलेल्या मार्गाचा कधीच गैरवापर करायचा नाही. परमेश्वराने जे सांगितलं तेच ऐकायचं. बघा, एक दिवस असा उजाडेल की त्या दिवशी तुम्हाला नक्कीच काही ना काही चमत्कार घडणार आहे. त्या दिवशी तुमच्या जीवनात असा मोठा चमत्कार घडेल की तुमचं सर्व आयुष्यच बदलून जाईल. आपल्या भक्त परिवारामध्ये अनेक भक्तांना खूप काही अनुभव आले आहेत. अनेक भक्तांचं घर स्वामींनी भरून टाकलं आहे. स्वामींचे आशीर्वाद अनेक भक्तांच्या माथ्यावर आहेत. म्हणून लक्षात घ्या, पुढील नंबर तुमचाही असेल. तुम्ही फक्त चिंता करू नका. खूप लोकांनी कित्येक वर्ष देवाची सेवा केली, तेव्हा कुठेतरी जाऊन त्यांना आज देवाचे अनुभव अनुभवायला मिळाले. आपण तर फक्त सुरुवात केली आहे. आपण तर फक्त आता नवीन आहोत. आपल्याला अजून पूर्णपणे माहिती देखील मिळालेली नाही. म्हणून ब्रह्मांड नायकाच्या जीवनामध्ये डोकायला शिका. देवाने कसे दिवस काढले, कसे कसे अनुभव देवाला आले, देवाने जीवनात काय काय केलं, या सर्वांचा अनुभव एकदा घ्या. श्रीकृष्णाने ज्या प्रकारे सर्व काही आपल्या बुद्धीवरती प्राप्त केलं, सर्व काही खेळ आपल्या बुद्धीने खेळलेत, त्याच प्रकारे आपल्याला देखील या सर्व खेळाचा बुद्धीने वापर करायचा आहे. माणसाने ज्यावेळेस बुद्धीवर जोर दिला, त्यावेळेस त्याच्या विचारांना चालना मिळाली, आणि एकदा विचारांना चालना मिळाली की माणूस आयुष्यामध्ये काहीही करू शकतो. परंतु विचारच चांगले नसतील, विचार गंजलेले असतील, तर बाळांनो तुम्हीही जीवनात काही करू शकत नाही. परमेश्वर म्हणतात, बाळा, तुझ्या विचारांवर तुझं भविष्य आणि आयुष्य अवलंबून आहे. विचार मात्र भलतेच करतो आणि मागतो मात्र भलतंच, असं चालणार नाही. ज्याचा विचार करतोय, ज्यासाठी प्रयत्न करतोय, तेच माग. जर मी तुला सर्व काही दिलं तर तू पुन्हा माझं नाव देखील घेणार नाही. म्हणून बाळा, तुला प्रत्येक वेळ आली की सर्व काही मिळणार आहे. यावेळेस हे मिळेल, पुढच्या वेळेस ते मिळेल, हळूहळू तुझी प्रगती होणार आहे. म्हणून बाळा लक्षात घे, जीवनाचा मार्ग कठीण आहे, मात्र देवाची साथ असेल तर तो मार्ग देखील सोपा होणार आहे. कठीण परिश्रमामधून जे काही घडतं ते खूप अमूल्य असतं.
देवालाही मूर्तीचा आकार घेण्यासाठी घणाचे घाव मात्र सोसावेच लागतात. आपण तर साधे मनुष्य आहोत. आपण काय काय सहन करायला हवं. मात्र आपल्याला परमेश्वराची साथ असल्यामुळे आपल्याला जास्त कष्ट भोगावे लागत नाहीत. आपण थोडासा त्रास झाला तरी परमेश्वराचा धावा करतो आणि परमेश्वर आपलं म्हणणं देखील ऐकत असतात. म्हणून देवाने जे काही दिलंय, देवाने जे काही अनुभवलंय ते देखील आपल्याला अनुभवायला हवं. जे काही दिलंय त्याचा मान ठेवा. जे काही मिळवायचंय ते आदराने मागा. आपल्या परमेश्वराने आपली एवढ्या चांगल्या घरामध्ये नेमणूक केली आहे. आपल्या जन्मामागे देखील काहीतरी कारण आहे. आपण याच घरात जन्माला आलो यावर देखील काहीतरी उत्तर आहे. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, या पृथ्वी तलावर जे काही घडतंय ते देवाच्या आज्ञेनेच घडतंय. आयुष्यात जे काही होणार आहे ते परमेश्वराच्या आज्ञेनेच होणार आहे. आपल्या नशिबापुढे आपण तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा आपलं कर्म चांगलं असेल. आपल्या नशिबात जर वाईट लिहिलेलं असेल, परंतु आज जर आपण चांगले कर्म करत असू तर आपलं नशीबही बदलून जाईल. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, जीवनात दुसऱ्यांबद्दल विचार करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीबद्दल विचार करा. दुसऱ्यांबद्दल फक्त आपण वाईटच विचार करू नका. दुसऱ्यांचा विचार करत असाल तर त्याच्या चांगल्याबद्दल विचार करा. नक्कीच परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतील. परमेश्वर म्हणतात, बाळा, वेळोवेळी मी तुझी प्रार्थना ऐकत आहे. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. तुझी प्रत्येक प्रार्थना मी ऐकेल. फक्त थोडासा धीर धर. होणारा चमत्कार हा अविस्मरणीय असेल, जो कधीच तू विसरू शकणार नाही. ज्या गोष्टीसाठी तू माझ्याकडे धाव घेतोयस, ज्या गोष्टीसाठी तू माझ्याकडे प्रार्थना करतोयस, ती प्रत्येक गोष्ट तुला प्राप्त होणार आहे. बाळा, तुला चांगला आणि वाईट अनुभव आलाच असेल. चांगल्या अनुभवामुळे तुला आनंद झाला आणि वाईट अनुभवामुळे तुला दुःख झालं. परंतु बाळा, लक्षात घे, सुख आणि दुःख एकाच पारड्यात आहेत. कधीकधी सुखाचं वजन जादा असतं तर कधीकधी दुःखाचं वजन जादा असतं. फक्त तू ते समान ठेवण्याचा प्रयत्न कर. माणूस जास्त काळ सुखीही राहू शकत नाही आणि जास्त काळ दुःखीही राहू शकत नाही. जीवन हा कधी चढ तर कधी उतार अशा प्रकारचा आहे. आणि या अमूल्य जीवनात तुला खूप मोठा माणूस बनायचा आहे. ज्यांनी तुला त्रास दिला त्या प्रत्येक त्रासामागे तुला काही ना काही मिळवायचं आहे. जीवनात चांगलं सांगणारं कोणी नसेल तर परमेश्वर आहेत, घाबरू नकोस. जीवनात कोणी तुझं ऐकून घेणारं नसेल तर परमेश्वर आहे, घाबरू नकोस. जीवनात तुला कोणी साथ देणारं नसेल तर परमेश्वर आहेस, घाबरू नको. प्रेम करणारं कोणी नसेल तर परमेश्वर आहेत, घाबरू नको. कधी स्वतःला जीवनात एकटं समजू नकोस. तू एकटा अजिबात नाही. परमेश्वर आणि भगवंत तुझ्या नेहमी सोबत आहेत. जोपर्यंत तुझा श्वास चालू आहे तोपर्यंत देवाचं नाव सोडू नकोस. जोपर्यंत तुझा श्वास चालू आहे तोपर्यंत वाईट विचार करू नकोस. जोपर्यंत तुझा श्वास चालू आहे सर्वांबद्दल चांगलंच बोल. तुझ्याबद्दल कोणी वाईट बोललं तर तू लगेच त्याला वाईट बोलू नकोस. जे काही आहे ते या जगातच राहणार आहे. जाताना आपण फक्त आपला आत्मा घेऊन जाणार आहोत. सोनं नाणं पैसा अडका सर्व काही इथेच राहणार आहे. आपलं शरीरही इथेच राहणार आहे. म्हणून वाईट विचारांपासून लांब राहा, नकारात्मकतेपासून लांब राहा. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुला खरोखर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक कर आणि असे सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.